वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा. परवा मी दोन मुलांना बोलताना ऐकलं. एक म्हणाला माझी आई आता नवीन बाबा आणणार आहेत दिवाळीला. दुसऱ्याने विचारलं का रे तुझे जुने बाबा कुठे आहेत? पहिला म्हणाला ते सिरियल्स बघून बघून त्यांच्यासारखं काहीतरी करायचं म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी मावशीच्या बरोबर पळून गेले. दुसऱ्याने विचारलं अरे मग नवीन बाबा कोण आहेत रे? पहिला म्हणाला कोणतरी ते रुपेश म्हणून आहेत म्हणे. दुसरा म्हणाला अरे ते उंच कुरळे केसवाले आहेत ते ना, अरे ग्रेट मस्त आहेत ते. पहिला म्हणाला तुला काय माहित? दुसरा म्हणाला अरे काय म्हणजे काय, 2 वर्षांपूर्वी ते माझे दुसरे बाबा होते. काय नाती असतात ना रे जित्या. पुष्कर, आपला आजचा विषय नात्यांचा उत्सव असा आहे, नात्यांचा शिमगा असा नाहीये. लहानपणी माझा एक मित्र प्रार्थना करायचा बरं का, खरोखर सांगतो. तो म्हणायचा की देवा एक वेळ आई वडील नसले तरी चालतील, मला आजी आजोबा पाहिजेत. का रे एवढा राग होता का त्याचा त्यांच्यावर? नाही, काय झालं होतं माहिती का, सगळ्यांना सांगतो. गंमत अशी होती की त्या मुलाच्या वडिलांचं तेलाचं दुकान होतं. बर, तेलाचं दुकान. आता हा बसत असे तेलाच्या दुकानात. बर, तर एकदा काय झालं की दुकानावरून तो तसाच शाळेत गेला आणि मास्तरांनी त्याला घरी पाठवलं आणि चिठ्ठी पाठवली की आपल्या मुलाच्या अंगाला तेलाचा वास येतो आहे आणि सबब म्हणून घरी पाठवत आहेत. आता मित्राचे वडील चिडले आणि त्यांनी मित्राला मजबूत तडी दिली. मित्र रडत रडत घरी गेला. आजीने विचारलं काय झालं? त्यानं सगळा प्रकार सांगितला. वडिलांनी तडी दिली ते सुद्धा सांगितलं. आजोबा गप्प बसले, पण आजी हुशार, तिने उत्तरादाखल मास्तरांना चिठ्ठी पाठवली. आपण शिक्षक आहात, मुलांना शिकवण्याचे काम करावे. माझा नातू गुलाब नाही, त्याचा वास घेऊ नये. मास्तर गप्प. थोडक्यात काय तर आजी आजोबा पाहिजे. बरोबर बरोबर. आजीशी बोलता येतं रे, सगळं मनातलं सांगता येतं. वामन हरी पेठे प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स 2011 मध्ये आपण पुढच्या कार्यक्रमात तेच दाखवणार आहोत. कालची नात ती आजची आई आणि आजची आई ती उद्याची आजी. मालिकांमध्ये आईचं काम करणारी कलाकार आज आजी आहे आणि आजची नात उद्या आई सुद्धा होईल. काही कलाकार नात ते आजी ह्या टीव्ही मालिकांमधनं प्रवास पूर्ण करतील. सुहास जोशी, सुकन्या कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, रितिका श्रोत्री, श्रेया बुगडे, मृणाल दुसानीस या साऱ्या जणी मिळून हा प्रवास तुम्हाला दाखवतील. मराठी चित्रपटातल्या विविध सोहळ्यांमधल्या गीतांमधून आजी ते नात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सगळ्यांचं. श्याम सुंदरा घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठिलव करी वनमाळी वनमाळी, उठिलव करी वनमाळी, उदयाचळी मित्र आला. घनश्याम सुंदरा नटली चैत्राची नवलाई, नटली चैत्राची नवलाई, घालू सडा अंगणी चलताई, घालू सडा अंगणी चलताई. सकाळ आली बाई, नटली चैत्राची नवलाई, नटली चैत्राची नवलाई, नटली चैत्राची नवलाई. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी, गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी, अंधाराच्या साडीवर चांदणी
चिमणी मैना चिमणा रावा चिमण्या अंगणी चिमणा तांदवा चिमणी जोडी चिमणी गोडी चोच लावी ते चिमण्या ताराला चिमण्या चिमण्या घरट बांधल चिमण्या महिनेला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये रावळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार कशी मी नकू कशी मी नकू कशी मी नकू ह्या गावचा त्या गावचा पुन्हा नाही आला जोडी नाही मला कशी मी नकू कशी मी नकू कशी मी नकू ह्या गावचा त्या गावचा पिंपी नाही आला सोयी नाही मला कशी मी नकू कशी मी नकू कशी मी नकू ह्या गावचा त्या गावचा काका नाही आला चांगली नाही मला कशी मी नकू कशी मी नकू कशी मी नकू कशी मी नकू घाल घाल पिंगा वारा माझा परसाद माहेरी जा सुवासाची कर बरसात सुखी आहे पोर सांग आईच्या गानात आई भाऊ साथे परे मन खंतावत विसरली काग भादव्यात वर्ष झालं माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं दिवा पाहुणी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना करू तिची प्रार्थना शुभं करोति म्हणा मुलानो शुभं करोति म्हणा शुभं करोति कल्याणं शुभं करोति देथे ज्योती तेथे लक्ष्मी उभी जगाच्या सेवा धर्मी दिशा दिशातून या लक्ष्मीच्या दिसती पाऊल खुणा दिसती पाऊल खुणा शुभं करोति म्हणा मुलानो शुभं करोति म्हणा शुभं करोति कल्याणं शुभं करोति कल्याणं
जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत ह्या अवीट गोडीच्या गाण्यांसाठी आणि या सर्व परफॉर्मर्ससाठी. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की झी मराठीच्या परिवारात लवकरच भक्ती देसाई या अभिनेत्रीचा समावेश होणार आहे. आपण जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. थँक्यू सो मच. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा.